नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुंबईकरांसाठी आणि पालिका प्रशासनासाठी एक अभिमानाची बातमी आहे, कारण सुप्रीम कोर्टाने मुंबईची पाठ थोपटलेली आहे। न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान दिल्लीतला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामासंदर्भात प्रसार माध्यमांद्वारे माहिती मिळाली असं म्हटलं। तसं काही देश स्तरावर आणि राज्य स्तरावर करणं शक्य आहे का, याची चाचपणी करण्याची गरज आहे असं मत देखील न्यायालयाने व्यक्त केलंय। देशात आणि राज्यांमध्ये कशा पद्धतीने कोरोना नियंत्रणात आणता येईल या संदर्भातलं भाष्य करताना हा संदर्भ दिला गेलेला आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, कोरोना नियंत्रणासाठीच्या मुंबई पालिकेच्या कामाचं सुप्रीम कोर्टानंच कौतुक केलेलं आहे, अभिमानाची ही बातमी, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अत्यंत महत्त्वाचं मुंबईसाठी खरोखर अभिमानाची गोष्ट याला म्हणता येईल, कारण सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती शहा यांच्या बेंचसमोर जेव्हा दिल्ली आणि इतर भागातल्या ऑक्सिजनच्या संदर्भात आणि एकूणच रुग्णांच्या गैरसोयीबद्दलच्या जी याचिका होती, ते याचिकेवर बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काही संदर्भ दिले की वर्तमानपत्र असतील किंवा इतर जे शासकीय दस्तावेज असतील त्यानुसार आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि एकूणच कोरोना रुग्णांची जी व्यवस्था करण्यात आली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी, आणि तसा जे प्रयोग आहेत ते दिल्लीसाठी देखील होणं गरजेचं आहे। कारण एप्रिल महिन्यापासूनच मुंबई महानगरपालिकेनं जवळपास 270 मेट्रिक टन ऑक्सिजन जो आहे तो त्याची व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे, आणि त्यामुळेच ऑक्सिजनची कमतरता कुठेही मुंबईत भासल्याचं समोर येत नाही, आणि अशाच पद्धतीची व्यवस्था जी आहे ती दिल्लीमध्ये उभी राहायला हवी होती। प्रफुल्ल, या मुंबई मॉडेल बद्दल प्रेक्षकांना आपण सुरुवातीला थोडंसं सांगूया की हे मुंबई मॉडेल नेमकं पालिकेनं कसं उभारलं, ऑक्सिजनचा पुरवठा असेल, बेड्सची जी उपलब्धता असेल, त्यानुसार नेमकं काय नियोजन केलं गेलं मुंबई पालिकेतर्फे, त्याबद्दल थोडक्यात सांगा। अधिक आपण जर पाहिलं तर जेव्हा कोरोनाची लाट मुंबई पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत होती, आपण जर पाहिलं तर पहिली लाटेमध्ये देखील मुंबई महानगरपालिकेनं सर्वात मोठे असे जम्बो कोविड सेंटर अनेक भागांमध्ये सुरू केली होती, आणि नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो मुंबईकरांना झाला। कारण तेव्हा खाजगी रुग्णालय खूप मोठ्या प्रमाणात साथ देत नव्हते, तेव्हा ही जम्बो कोविड रुग्णालयांची साथ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभली, आणि आता देखील रुग्णालय खाजगी रुग्णालय पूर्णपणे फुल झाले होते। अशा असताना पुन्हा जम्बो कोविड सेंटर जे आहेत ते सुरू करण्यात आले। ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसाठी मुबलक प्रमाणात असेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। आपण जर रेमडेसिवीरचं इंजेक्शनाचा जर विचार केला तर राज्य सरकार तर ठीक आहे, पण मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या अधिकारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत ते परराज्यातून या ठिकाणी खरेदी केली। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुंबई महानगरपालिकेने आधीच या ठिकाणी करून ठेवल्या होत्या। प्रफुल्ल, आणि याच मुंबई मॉडेल विषयी बोलताना दिल्ली आणि देशातल्या इतर राज्यांमध्ये देखील याच मॉडेलचा अवलंब केला गेला तर कदाचित परिस्थिती नियंत्रणात येईल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? कारण काही राज्यातली स्थिती सध्या अतिशय चिंताजनक आहे कोरोनाबाबतची। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अधिक आपण जर पाहिलं तर भारतातलं सर्वात मोठं शहर आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं। आपण जर फक्त मुंबई आणि त्याच्याबरोबरचा जो MMR रिजन आहे, या MMR रिजनची जरी विचार केला तर जवळपास 10 मोठ्या महानगरपालिका ज्या आहेत या क्षेत्रामध्ये आहेत, आणि एकूणच केवळ भारतात नाही तर आशिया खंडातला हा सर्वात मोठा भाग आहे ज्या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, आणि विशेष म्हणजे मोठ्या महानगरपालिका आहेत। अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या लोकांना ऑक्सिजन, त्याचबरोबर रेमडेसिवीर आणि इतर आरोग्याच्या सुविधा देताना नक्कीच खूप मोठी कसरत जी आहे ती मुंबई महानगरपालिका असेल, MMR रिजन असेल, या महानगरपालिकांना करावे लागताना आपल्याला पाहायला मिळते। आणि मुंबई महानगरपालिकेनं ज्या पद्धतीने या ठिकाणी सुविधा उभ्या केल्यात त्याचा नक्कीच जो संदर्भ आहे तो न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी दिला। कारण दिल्लीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये लोकांना ऑक्सिजनची गरज भासते आहे
इतर आरोग्य सुविधांची गरज भासते. कारण आपण जर काही दृश्य जर पाहिले तर त्यामध्ये रस्त्यावर उभे राहून कारमध्ये लोकांनी ऑक्सिजन लावल्याचं चित्र देखील दिल्लीमध्ये दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात हीच परिस्थिती आहे, कर्नाटकात हीच परिस्थिती आहे. या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कुठेतरी सुखकारक पद्धतीने या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवत आहे. हाच संदर्भ जो आहे तो न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आपल्या जे एकूण कोरोनाच्या संदर्भात देशातली परिस्थिती त्यावर सुनावला आहे. प्रफुल्ल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या कामाचं तर कौतुक होतंय, व्यवस्थापनाचं कौतुक होतंय, जे नियोजन केलं गेलं त्याचं कौतुक होतंय. आपण पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे या संदर्भातली त्याचा देखील आढावा घेऊया. पुणे पालिकेच्या दळवी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. मिनिटाला 800 लिटर ऑक्सिजनचे 2 युनिट सुरू झालेत, त्यामुळे 170 रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकेल. लवकरच पालिकेच्या उर्वरित 6 हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना ऑक्सिजनसाठी आता इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाहीये. आज पहिला हा प्लांट या ठिकाणी उभा राहताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात 7 ठिकाणी 7 महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे राहत आहेत. आत्ता या महानगरपालिकेच्या आमच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 2 प्लांट हे उभे राहतात पर मिनिट. म्हणजे एक जर प्लांट आपण पाहिला तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती पर मिनिट साधारणतः 850 लिटर ऑक्सिजन जनरेट या ठिकाणी होणार आहे. खरं तर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये दररोज 315 टन ऑक्सिजनची मागणी आणि पुणे जिल्ह्या व्यतिरिक्त बेल्लारी, जामनगर आणि रायगड इथून 115 टन ऑक्सिजन उपलब्ध होतोय. त्यामुळे सध्या तुटवडा नाही तर सुरळीत पुरवठा होतोय. गेले काही दिवस जी धावपळ होत होती किंवा कमतरता जाणवत होती ती आता दूर होतीये. त्यामुळे आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जी ऑक्सिजनची मागणी आहे त्यानुसार आता ऑक्सिजन उपलब्ध केला गेलेला आहे आणि त्यामुळे सध्या तुटवडा नाही तर सुरळीत पुरवठा होत असल्याचं देखील समोर येत आहे. रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय. त्यातच पुणे महानगरपालिका देखील त्यांच्या परीनं जितकं शक्य आहे तितकं सगळं करतेय. गेले काही दिवस ऑक्सिजनसाठी जी धावपळ होत होती, कमतरता जी जाणवत होती ती आता दूर होताना दिसतेय. बेल्लारी आणि जामनगर इथून देखील ऑक्सिजन पुरवठा होतोय. त्यामुळे सध्या शहरात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची स्थिती आहे. राज्यातल्या विविध शहरांमध्ये, विविध भागांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातली नेमकी सध्याची काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतो. या संदर्भातली वृत्त मालिका आपण न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या आणि इतर ज्या उपाययोजना कोविड संदर्भात केल्या गेल्या त्याचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलंय. दिल्लीमध्ये देखील सध्या कोरोनाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळं या मुंबई मॉडेलचा अवलंब देशातल्या इतर भागांमध्ये, राज्यांमध्ये करता येईल का याची चाचपणी केली जावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं. त्यामुळं पालिकेसाठी खरं तर ही अभिमानाची बाब आहेच. मात्र मुंबईसोबतच राज्यातल्या इतर शहरांमधली, इतर जिल्ह्यांमधली जी ऑक्सिजन पुरवठा आणि उपलब्धतेसंदर्भातली परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेतो आहोत. पुण्यातली सध्याची आपण ऑक्सिजनची पुरवठ्यासंदर्भातली जी स्थिती आहे ती पाहतो आहोत. सध्या शहरात तुटवडा जाणवत नाहीये कारण ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा आहे. जितकी मागणी आहे ऑक्सिजनची त्या मागणीची पूर्तता सध्या होतीये. रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी जी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतची स्थिती होती ती स्थिती आता नाहीये. पुण्यातल्या ऑक्सिजनच्या सध्याच्या उपलब्धतेविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अद्वैत, पुण्यामध्ये सध्या तरी ऑक्सिजनच्या उपलब्धतेविषयी कोणत्याही प्रकारची कमतरता नाही किंवा तुटवडा जाणवत नाही अशी स्थिती आहे. काय नेमकी पुण्यातली स्थिती? अजिंक्य, आपण पुणे शहर आणि जिल्हा अशा 2 जर भागामध्ये बघितलं तर शहरामध्ये प्रचंड धावपळ होती गेल्या काही दिवसामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसाठी. आणि डॉक्टरांसमोर प्रश्न होता की उपचार करायचे का ऑक्सिजन सिलेंडर आणायचे. आता ते थोडंसं कमी झालेलं आहे प्रमाण. त्याची 2 कारण आहेत. एक तर पुण्याला जो 325 टन ऑक्सिजन लागतो
त्यातला बराचसा भाग आता रायगडमधून येत होता, पण त्याचबरोबर बेल्लारी असेल किंवा जामनगर असेल किंवा तळोजा या ठिकाणून तो आता जवळपास 115 टन ऑक्सिजन हा दररोज यायला लागलेला आहे. हं. दुसरं आपण बघितलं की शहरामध्ये जी 7 रुग्णालय आहेत पालिकेची, त्याच्यामध्ये साधारणतः 2000 रुग्ण आहेत आणि त्यांच्यासाठी आता दळवी हॉस्पिटल जे आहे एक, ते आता आपण बघितलं तिथं 2 ऑक्सिजनचे जनरेटर प्लांट जे आहेत ते सुरू झालेले आहेत. त्यामुळे साधारणतः तिथं मिनिटाला 850 लिटर इतका ऑक्सिजन निर्माण होतोय आणि साधारणतः 170 रुग्ण जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आता लगेचच अक्षरशः हा जो ऑक्सिजन प्लांट आहे तो युद्धपातळीवरती म्हणजे 15 दिवसात तयार झालेला आहे. आता इतर पालिकेच्या 6 रुग्णालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच आता ऑक्सिजन जनरेटर प्लांट जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळं पुणे शहराची जी महापालिकेची सगळी रुग्णालय त्यांची सगळी गरज भासेल आणि खासगी करता शहराच्या आसपास अनेक प्लांट आहेत तिथे आता तरी सध्या सुरळीत आहे. जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे अनेक संघटना आहेत, त्यातली मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर ही जी संघटना आहे त्यांनी मिशन वायू सुरू केलेलं आहे. म्हणजे उद्योजक आहेत आणि रुग्णालय त्यांनी एकत्र येऊन ऑक्सिजन प्लांट सुरू करणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवणे हे इतक्या युद्धपातळीवरती सुरू केलेलं आहे. त्यामुळं पुणे शहर आणि जिल्हा याला जी ऑक्सिजनची कमतरता भासत होती ती आता कमी झालेली आहे आणि जिल्हाधिकारी असतील, महापौर असतील, आयुक्त किंवा विभागीय आयुक्त या सगळ्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे की आता ऑक्सिजनचा तुटवडा किंवा कमतरता याच्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ किंवा ऑक्सिजन नसल्यामुळं अनेक रुग्णालयामध्ये रुग्ण भरती करण्याचं पण थांबवलं होतं, विशेषतः छोटे हॉस्पिटल. कारण मोठे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये स्वतःचे काही ऑक्सिजन प्लांट्स आहेत जे खासगी मोठे हॉस्पिटल्स आहेत ते, परंतु छोट्या हॉस्पिटलमध्ये तसं नसल्यामुळं त्यांना जर का त्यांच्याकडे 10 बेड असतील तर ते 2 किंवा 3च रुग्ण दाखल करून घेत होते. म्हणजे त्यांचं असं एकंदरीत म्हणणं होतं की 2च रुग्ण त्यांना आम्ही पुरेसा ऑक्सिजन देऊ. 10 क्षमता आहे, 10च्या 10 रुग्णांना जर आम्ही ऍडमिट केलं आणि उद्या जर ऑक्सिजन कमी पडला तर मग ते दगावण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यांना दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल. तर आता ती स्थिती जी आहे ती हळूहळू दूर होते आणि त्यामुळे पुणे शहर असो, पिंपरी चिंचवड असो किंवा जिल्ह्याचा ग्रामीण भाग असो, तिथं आता ऑक्सिजनची कमतरता किंवा तुटवडा जो आहे तो सध्या जाणवत नाहीये. त्याचं कारण मी सांगितलं तसं की रायगडमधून ऑक्सिजन मिळतोय, जामनगर असेल, बेल्लारी असेल या भागातूनही ऑक्सिजन रोज 115 टन इतका मिळायला लागलेला आहे. 325 टनांची गरज जी आहे ती पूर्ण होते आणि त्या जोडीला जसं पालिकेने ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट सुरू केला त्यांच्या एका रुग्णालयामध्ये किंवा MCCIA मिशन वायू ही योजना राबवते त्याच्या द्वारे सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो मिळवला जातोय. त्यामुळं सध्या आपण असं म्हणू शकतो की पुण्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता किंवा तुटवडा जो आहे तो आता सध्या जाणवत नाही. अद्वैत, असेच आमच्या सोबत राहा. आपल्याकडनं या संदर्भातली आणखी माहिती जाणून घ्यायची आहे. आपल्यासोबत ऑक्सिजन प्लांट एक्सपर्ट कौस्तुभ भुटाला देखील आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. कौस्तुभ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जी मागणी आहे ऑक्सिजन संदर्भातली ती मागणी आता बऱ्याच अंशी पूर्ण होताना दिसतेय. जो तुटवडा जाणवत होता, कमतरता जाणवत होती, ती आता सध्या तरी जाणवताना दिसत नाहीये. त्यात मुंबई मॉडेलचं कौतुक सुप्रीम कोर्टानंच केलेलं आहे. त्यामुळं आणखीन अभिमानाची ही बाब म्हणावी लागेल. कौस्तुभ, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे ज्यांनी ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल लावायला सुरुवात केलेली आहे. मुंबई तसेच पुणे डिव्हिजन मध्ये सुद्धा आमचे डिव्हिजनल कमिशनर श्री सौरभराव साहेब यांच्या साहाय्याने आम्ही सगळीकडे आता ऑक्सिजन विनिंगचं ट्रेनिंग घेतोय आणि हे ट्रेनिंग आपण तर आपल्या राज्यातून आता जम्मू अँड काश्मीरसाठी सुद्धा एक छोटंसं मार्गदर्शन आपण केलं. जर असं हे जे आपलं ऑक्सिजन प्रोटोकॉलचं जे मॉडेल आहे ते जर विनिंग प्रोटोकॉलचं मॉडेल प्रत्येक राज्यांनी राबवलं तर ऑक्सिजनचं साधारण जो आपला पुरवठा आहे त्याच्यावरचा तुटवडा कमी होऊन 30% म्हणजे आपली बचत होऊ शकते आणि जो तुटवड्याचा प्रश्न आहे तो पूर्णपणे आपण स्वावलंबी होऊ शकतो. जी जगाच्या समोर चित्र जात आहेत की एक ट्रकमधून आपल्याला काही देश ऑक्सिजन पाठवत आहेत वगैरे, ती काय भारताच्या एकंदर पूर्ण आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं जे इमेज आहे त्याच्यासाठी काही चांगली नाहीये. आपलं नाव खराब होत आहे. आपल्या राष्ट्राच्याकडं लोक तुच्छतेने बघतायत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर जसं महाराष्ट्र करत आहे, जसं पुणे करत आहे, मुंबई करत आहे
तशा पद्धतीने ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल हा प्रत्येक राज्यांनी राबवला पाहिजे. या दोन्ही राज्यांचे आणि जे शहरातले जे कमिशनर आहेत, जे IAS अधिकारी आहेत, त्यांना मी स्वतः बघितलंय की ते रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून स्वतः ऑक्सिजनची मॅनेजमेंट, म्हणजे टँकर 2-2 तासाच्या अंतरावर आम्ही पुरवत होतो. म्हणजे हॉस्पिटलला 2 तास बाकी आहे पण टँकर पोहोचतोय. आणि मनात असं अत्यंत भीतीचं वातावरण असायचं की काय पंक्चर झाला तर, काय अडचण झाली तर, फ्लॅंजेसचा मिसमॅच झाला तर ऑक्सिजन या टँकमध्ये कसा पोहोचणार आणि नाशिकसारखी दुर्घटना तर होणार नाही. पण आता बऱ्यापैकी ऑक्सिजन सप्लाय चेन मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर पुणे डिव्हिजनमध्ये इम्प्लिमेंट झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आधीपासून कळतंय की आपले टँकर कुठे आहेत. आणि आता पण थोडक्यात थोड्याच दिवसात इथं VTS व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम वर सगळेच वेगवेगळ्या कंपनीचे ऑक्सिजन टँकर एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहोत. आपण ऑक्सिजन कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे. आपण आता सगळ्यांना ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल शिकवतोय आणि हे सगळं करून आपण एक अद्यावत ऑक्सिजनची एक कंट्रोल रूम उभारायची डिव्हिजन स्तरावर अशी एक कल्पना आता आपण मांडलेली आहे. आणि ती जर प्रत्यक्षात आली तर ते मॉडेल देशभरासाठी एक अति उपयुक्त असं एक मॉडेल तयार करायचा प्रयत्न पुणे डिव्हिजनल कमिशनर श्री सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली आणि जे आता स्टेटची एक ऑक्सिजन कमिटीवरती डॉक्टर प्रशांत नवऱ्यांची जी नियुक्ती झाली आहे त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही सगळं हे ससूनचे डॉक्टर, माझ्यासारखी लोक या फील्डमधली माननीय उपमुख्यमंत्र्यांतर्फे मला इकडे पाठवलं गेलेलं आहे. आणि आम्ही सगळे मिळून हे सगळं करायचा प्रयत्न आहे. त्यात माननीय उपमुख्यमंत्र्यांचं जातीने लक्ष घातलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि रोजचा रिव्ह्यू असतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांवर प्रेशर होऊन एक चांगलं मॉडेल तयार होऊन आता ऑक्सिजनचा तुटवडा थोडा कमी झाला आणि आपण आता ऑक्सिजन जनरेटर हे सगळीकडे बसवायचा प्रयत्न करत आहोत. जेवढे जास्ती ऑक्सिजन जनरेटर बसतील तेवढा आपला तुटवडा सुद्धा कमी होईल. कौस्तुभ, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तिसरी कोविडची लाट यायची शक्यता आहे तसा अंदाज वर्तवला गेला आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत की आता आपल्याला सज्ज राहायला हवं. त्यामुळे येत्या काळात जर समजा ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातली मागणी वाढली तर आपण त्या दृष्टीनं सज्ज आहोत का? प्रकल्प तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बसवत आहोत, प्रोटोकॉल देखील आपण जसं म्हणालात तसं पाळतो आहोत, पण येत्या काळात जर मागणी वाढली तर आपण त्यासाठी पुरवठा करायला सज्ज आहोत का? हे बघा, ऑक्सिजनचं जे प्रोडक्शनचे प्लांट जे आहेत ते सगळेच आता मॅक्झिमम कॅपॅसिटीने काम करतात आणि आता ह्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरती केंद्र शासनाचं नियंत्रण आहे. जसं भारतभरात ऑक्सिजनची मागणी वाढेल तसा महाराष्ट्राचा कोटा कमी होणार आहे. त्या दृष्टीने मग आता आपण आपले सगळेच IAS अधिकारी पुढाकार घेतला महाराष्ट्रात की सगळेजण ऑक्सिजन जनरेशन प्लांट च्या मागं जास्तीत जास्त बसवायचा प्रयत्न करतो ज्याने डायरेक्टली हवेतून ऑक्सिजन शोषता येईल. आता काही प्लांटचं उद्घाटन होताना आपण बातम्यांमध्ये बघतोच आहे. जसं हे प्लांट वाढतील तसं आपला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होणार आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ऍज अ आर्थिक म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी आता ही घोषणा करून टाकली की अर्थमंत्री म्हणून की प्रत्येक आमदार 1 कोटी रुपये त्यांच्या आमदार निधीतले अशा सगळ्या ऑक्सिजन आणि तसंच कोविड मॅनेजमेंटसाठी वापरू शकतो. त्यामुळे बरेच आमदार पुढे येऊन आता असे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करायचा प्रयत्न करत आहेत. आपण आता एक नवीन ऑक्सिजन छावणीची एक संकल्पना पुढे केलेली आहे. जर ऑक्सिजन छावणी म्हणजे पेशंट जो कोमॉर्बिड पेशंट आहे त्याला जशी RT-PCR मध्ये डिटेक्ट झालं त्याला पहिल्यांदा जर आपण मॉनिटरिंग मध्ये ठेवलं आणि जसं त्याचा ऑक्सिजन 93च्या खाली जातोय तसं जर त्याला ऑक्सिजन दिला तर तो 2 LPM 4 LPM वर स्टेबल होतो म्हणजे 4 लिटर पर मिनिट ऑक्सिजनवर. आणि जर म्हणजे तो व्हेंटिलेटरवर जायचा वाचतो, व्हेंटिलेटरवर गेल्यावर त्याला 45 लिटर पर मिनिट एवढा ऑक्सिजन लागतो. तर ह्या जर अशा ऑक्सिजन छावण्या छोटे छोटे उभारून छोटे छोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून जर लोकांना त्वरित, जसं आम्ही एक होम आयसोलेशन ऍप आता पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या मध्ये CSR मधून आम्ही लॉन्च केलेला आहे. तर लगेच जसा त्याचा RT-PCR मिळाला आणि तो कोमॉर्बिड असेल आणि त्यांनी आपल्याला रिपोर्ट केला की आपण त्याला मॉनिटरिंग मध्ये घेतोय आणि जसं त्या 93च्या जवळपास त्याचं सॅच्युरेशन गेल्यावर आपण लवकरात लवकर त्याला मुवमेंट करून ऑक्सिजन द्यायचा प्रयत्न करतोय. हा आम्ही आता मागच्या 1-2 आठवड्यापासून करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून लोकांपर्यंत नीट सध्या पोहोचला नाही पण तरी सुद्धा अनेक लोकांचा प्रतिसाद यात आहे आणि आम्ही काही लोकांचे जीव या पद्धतीने वाचू शकलो आणि जेवढे पेशंट लवकर ऑक्सिजनवर जातील. अगदी योग्य नियोजन या संदर्भातलं सुरू आहे आणि तुम्ही आणि तुमचे सहकारी प्रशासकीय इतर अधिकारी जे प्रयत्न करताय सातत्यानं त्यामुळं हजारो रुग्णांचा जीव वाचतोय. कौस्तुभ, धन्यवाद आपण या संदर्भातली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण न्यूज 18 लोकमतवर राज्यातली ऑक्सिजन उपलब्धतेबाबतची वृत्तमालिका सध्या पाहतो आहोत. मुंबई आणि पुण्याचा आढावा आपण घेतला. नागपूरमधली नेमकी काय स्थिती आहे बघूया.
नागपूरमध्ये सध्या मागणीच्या तुलनेनं ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित आहे. अतिरिक्त ऑक्सिजन विदर्भातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवलं जात आहे. सध्या नागपूरला भिलाई पॉवर प्लांटमध्ये नियमित 110 मेट्रिक टनचा ऑक्सिजन पुरवठा होतोय. गेल्या 5 दिवसांचा जर विचार केला तर 1 मेला 93 मेट्रिक टन, 2 मेला 220 मेट्रिक टन, 3 मेला 111 मेट्रिक टन, 4 मेला 60 मेट्रिक टन आणि 5 मेला 118 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा देशातल्या वेगवेगळ्या भागांमधून झालेला आहे. या व्यतिरिक्त काल संध्याकाळी भारतीय वायुसेनेच्या विमानानं 4 टँकर एअरलिफ्ट करून ओडिशामधल्या अंगुल येथे पाठवण्यात आलेले आहेत. पुढच्या 24 तासात ते देखील ऑक्सिजन नागपूरला मिळणार आहेत. त्यामुळं मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा नागपूरमध्ये सध्या बघायला मिळतोय. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर नागपूरमधली ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातली स्थिती जर पाहिली तर ती प्रचंड चिंताजनक होती. मात्र आता सध्याच्या स्थितीला जितकी मागणी आहे तितका पुरवठा देखील होतोय. तुषार, नागपूर आणि विदर्भातल्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातल्या स्थितीबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागपूरसह विदर्भामध्ये अत्यंत बिकट अशी परिस्थिती होती. मागणी एकाएक वाढलेली होती, त्यामुळे ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत नव्हता. त्यामुळे प्रशासन देखील जी मागणी होती तितका ऑक्सिजनचा पुरवठा करू शकत नव्हते. त्यावेळेस मात्र इथल्या काही स्थानिक नेत्यांनी, म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असेल किंवा पालकमंत्री नितीन राऊत असेल, यांनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने एक नियोजन केलं. त्यांनी सरकारी यंत्रणेला बाजूला ठेवून खाजगी उद्योजक आणि खाजगी वाहतूक ट्रान्सपोर्ट करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना हाताशी पकडलं. कारण की महत्त्वाची गोष्ट की पॅरेखानसारखे असे जे वाहतूक व्यावसायिक होते त्यांना माहीत होतं की ऑक्सिजन देशात कुठे कुठे उपलब्ध आहे, तो कशा प्रकारे आणायचा. कारण की ऑक्सिजन जो उपलब्ध असतो, पण ऑक्सिजन जे टँकर लागतं ते उपलब्ध नसल्यामुळे त्यांचं वाहतूक करणं हे मोठं अडचणीचं काम असतं. त्यामुळे पॅरेखानसारख्या व्यक्तीला प्रशासनाने सोबत घेतलं आणि त्यानंतर 5 एप्रिल नंतर जी परिस्थिती आहे, म्हणजे आपण जर का बघितलं तर आजच्या परिस्थितीला नागपूरमध्ये सरप्लस ऑक्सिजन आहे. म्हणजे नागपूरची जी मागणी आहे ही साधारण 140 मेट्रिक टनची आहे. असं असताना देखील जर का तुम्ही मागच्या 5 दिवसातले जर आकडे बघितले ते साधारण 400 मेट्रिक टनच्या वरचा जो ऑक्सिजन पुरवठा आहे तो हा बाहेरनं होत आहे. म्हणजे नागपूर शहरामध्ये जे बुट्टेबुरी आहे औद्योगिक वसाहत, तिथे देखील ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. त्या व्यतिरिक्त बाहेरनं जो येणारा ऑक्सिजन आहे तो सरप्लसमध्ये आहे. त्यामुळे सध्या तरी नागपूरमध्ये ऑक्सिजनची स्थिती सुव्यवस्थित आहे. आणि इतकंच नाही तर अतिरिक्त जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो विदर्भातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवला जातो. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की नितीन गडकरी यांनी एक काम केलं की जे वेगवेगळे उद्योजक होते त्यांचा जो CSR फंड होता तो सुनियोजित पद्धतीने वापरला. म्हणजे ज्या काही प्रशासकीय मंजुऱ्या किंवा ज्या काही टेक्निकल बाबी असतात त्याची वाट न पाहता परिस्थितीचं गांभीर्य बघून त्यांनी तो CSR फंड दुसरीकडे वळवला. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर पॅरेखान यांनी जवळपास 15 एप्रिलच्या सुमारामध्ये वेल्लोर इथनं साधारण 60 मेट्रिक टन ऑक्सिजन आणलं होतं. ते बाजार भावापेक्षा 4 पट अधिक दराने होतं. मात्र तेव्हा त्या काळामध्ये ऑक्सिजनची अत्यंत गरज होती. तर असे काही निर्णय घेतले गेले आणि ते धाडसी निर्णय होते. त्यामुळे आज बघितलं तर तुम्हाला नागपूरमध्ये भिलाई पॉवर प्लांटमधनं रोज साधारण नियमित 110 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. या व्यतिरिक्त रायपूरच्या निक्को पॉवर प्लांटमध्ये साधारण 60 ते 70 मेट्रिक टनचा नियमित पुरवठा होत आहे. आणि या व्यतिरिक्त बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीमधनं ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण नागपूर आणि विदर्भाचा जर का विचार करायचा तर विशेष करून नागपूर विभागाचा तर सध्या तरी ऑक्सिजनचा तुटवडा नाही. या व्यतिरिक्त जो नागपूरला सरप्लस ऑक्सिजन आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवला जात आहे. कालच आपण बघितलं की सायंकाळला भारतीय वायुसेनेच्या विमानाने 4 टँकर हे ओडिसाच्या अंगुल येथे पाठवण्यात आलेले आहेत. त्यातनं देखील आता पुढच्या 24 तासामध्ये 90 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. म्हणजे प्रशासकीय स्तरावर सुनियोजित पद्धतीने प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी 15 दिवसामध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आली. जर का नितीन गडकरी सारख्या नेतृत्वाने याकडे लक्ष दिलं नसतं किंवा प्रशासनावर जर का सर्व सोडलं असतं तर निश्चितच परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली असती. मात्र इथल्या स्थानिक नेत्यांनी त्याचं नियोजन केलं, त्याकडे अत्यंत गंभीरतेने बघितलं आणि खाजगी उद्योजकांना, व्यावसायिकांना हाताशी पकडलं, त्यांचा CSR फंड वापरला आणि बाजारामध्ये जिथे ऑक्सिजन उपलब्ध असेल
तो मग बाजारभावापेक्षा जास्त दराने जरी असेल तरी तो विकत घेतला आणि नागपूरकरांच्या जी गरज होती ती अगदी गरज खरंय. पूर्ण केली. नागपूरकरांची या व्यतिरिक्त जर गरज बघायचं पूर्ण झालं तर केलेली आहे आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर सध्या जितकी मागणी आहे तितका पुरवठा होतोय आणि जो सरप्लस सध्या पुरवठा होतोय तो इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाठवला जातोय. त्यामुळे सध्याची परिस्थिती तरी नियंत्रणात आहे असं म्हणावं लागेल. तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणखीन एक ब्रेक घेणार आहोत आपण. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. बघत रहा. पालिकेला क्लीन चिट देण्यात आलेली आहे की काय अशी शक्यता व्यक्त होतीये. अहवालात ठेकेदारावर ठपका ठेवला गेलेला आहे का हे देखील समोर यायचंय. पाईपलाईन गुणवत्ता योग्य असल्याचा निर्वाळा दिला गेलेला आहे. टँक आणि पुरवठा या दोन्हीसाठी ठेकेदार जबाबदार आहे. यंत्रणा बसवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. पालिका प्रशासनानं या संदर्भातला जो बचाव आहे तो केल्याचं दिसतंय. चौकशी समिती अहवाल सरकारला सादर केला गेलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, काय नेमकी माहिती? आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रच नाही तर देशाला थरकाप घडवणारी ही घटना 21 एप्रिलला नाशकात घडली. 24 जणांचा बळी गेला आणि अवघ्या 32 मिनिटाच्या हाहाकारावर खूप मोठं कहर उठलं. आणि आता त्याचाच चौकशी समिती अहवाल जो विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना आदेश केला होता त्यांनी ही दोष शासनाला सादर केलाय आणि याच अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची माहिती आपल्याला समजते आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पालिकेला क्लीन चिट देण्यात आली आहे का हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण ठेकेदारावरच ही जबाबदारी ढकलण्यात आली आहे. पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ठेकेदारावर करारनाम्यामध्ये अटी आणि शर्ती टाकण्यात आल्या होत्या त्या तर त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच टाकल्या होत्या. म्हणजे त्या सोयीनुसार टाकण्यात आल्या होत्या का, त्या का टाकण्यात आल्या, त्याच्या मागची कारणं काय याच्यावर सुद्धा प्रकाश पडणं तितकंच महत्वाचं होतं. 24 जणांचा अखेर बळी गेलाय. सदोष मनुष्यवधाला कारणीभूत कोण आहे हे स्पष्टपणे आणि ठळकपणे समजणं आवश्यक आहे. खासदार निर्णय काय काय आहे समोर येईलच. पण एक मात्र निश्चित की पाईपलाईन जर का व्यवस्थित होती तर लिकेज झालं तरी कसं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. नेमक्या या प्रश्नांची खरी उत्तरे या अहवालात मिळणार आहे का, आणखी या अहवालावर खरोखर कारवाई होणार आहे का, दोषींना खरोखर जबाबदार धरलं जाणार आहे का, ही प्रश्न आज जरी अनुत्तरित असली तरीही 24 जणांचा बळी गेलेला आहे. एक प्रशांत, आपण आता जे प्रश्न उपस्थित केले तेच प्रश्न अनुत्तरित आहेत असं आपण म्हणतो. त्यांची उत्तरं नेमकी कधी मिळणार? कारण चौकशी समितीच्या अहवालात ही उत्तरं मिळतील असं आपल्या सर्वांनाच वाटलं होतं. मात्र तरी देखील अनेक प्रश्न उपस्थित होत असतील तर मग या अहवालाच्या नंतर आता ही उत्तरं देणार कोण असा प्रश्न आहे. खरं तर हा अहवाल सादर केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून या अहवालावरती स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. आणखी त्याच वेळेस या अहवालात नेमकं कोणाला जबाबदार धरलंय याची स्पष्टता होऊ शकेल. पण हे जरी असलं तरी याच्यामध्ये वेळ काढूपणाचं धोरण तयार होतंय का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण या सगळ्या विषयामध्ये की खरोखर अधिकारी आणखी ठेकेदार यांचं संगनमत झालंय का हा प्रश्न त्याच वेळेस उपस्थित झाला होता ज्यावेळेस ही दुर्घटना घडली. त्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे तंत्रज्ञ 24 तास झाले तरी या ठिकाणी पोहोचले नाही. जर का ठेकेदाराचा माणूस रिफिलिंग करण्यासाठी त्या ठिकाणी आला आणखी त्याला लिकेज जाणवत आहे तर फोन करून पुण्याला कळवलं तर त्यांनी त्याचा व्हिडिओ करून पाठव हे सांगितलं तर त्याच वेळेस त्यांनी ते रिफिलिंग बंद करण्याचे आदेश का नाही दिले. मुळात याच्यामध्ये हलगर्जीपणा का करण्यात आला, का याची गांभीर्यता जाणवून आली नाहीये, का ऑक्सिजनमध्ये रुग्णांच्या जीवनाशी खेळणारा सगळ्यात मोठा आजच्या तारखेला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकाला ऑक्सिजन मिळण्याची आवश्यकता आहे. जर ऑक्सिजन त्याला 1 मिनिट रुग्णाला संतुलित पुरवठा होऊ शकला नाही तर काय होऊ शकतं. इथे तब्बल 32 मिनिटं हा खेळ सुरू होता आणि या संदर्भातली सगळी करारपत्रातली जी अटी आणि शर्ती होते जी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराबरोबर बसून तयार केली होती ती अशा प्रकारे तयार केली याचा अर्थ की ठेकेदाराला कुठेतरी झुकतं माप याच्यात देण्यात आलंय. पालिकेचे अधिकारी आणि ज्यांनी या करारनाम्यामधल्या अटी आणि शर्ती तयार केल्या ते सुद्धा तितके जबाबदार या दुर्घटनेला आहे. हे या अहवालामध्ये एक प्रत्यक्ष बोट ठेवून जर का समोर येऊ शकत नाही तर तोपर्यंत सरकारच्या माध्यमातून या अहवालावर खुलासा केला जाणार आहे ही माहिती आपल्याला आता समजते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयामध्ये आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट केलं होतं. राज्यातले अनेक मंत्री या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी येऊन गेले. या सगळ्या मंत्र्यांचं त्या ठिकाणी असलेल्या नातेवाईकांचं सांत्वन हे खरोखर या अहवालामध्ये स्पष्ट होणार आहे की खरोखर जाणीव आणि धग आहे का नुसतंच मंत्र्यांचं
दुर्घटना घटनास्थळ पर्यटन होणार आहे, हा सुद्धा प्रश्न आपल्याला समोर आता आलेला आहे. अजिंक्य, अत्यंत दाहक आहे या सगळ्या गोष्टी. ही घटना नुसती नाशिकलाच नाही, महाराष्ट्रातलाच नाही, तर देशाला हादरवून टाकणारी घटना होती. आणि न्यूज 18 लोकमत या अहवालातल्या त्रुटींवर किंवा या अहवालातल्या गोष्टींवर किंवा या अहवालावर सरकार काय कारवाई करत आहे यावर सातत्यानं पाठपुरावा करत राहणार. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यूज 18 लोकमत पूर्णपणे या गोष्टीचा पाठपुरावा करणार, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. चौकशी समिती अहवाल सरकारला सादर तर करण्यात आलेला आहे, मात्र या अहवालामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या गेल्यात त्या गोष्टींमधनं जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या प्रश्नांची काही ठोस उत्तरं मिळू शकलेली नाहीत. त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय स्पष्टीकरण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. हे सवाल नेमके काय पाहूया. पहिला सवाल आहे, 24 तासात तक्रार सोडवण्याची अट करारामध्ये कोणी टाकली? दुसरा सवाल आहे, याला पालिका प्रशासन दोषी नाही का? तिसरा महत्त्वाचा सवाल आहे, जर पाईपलाईन योग्य होती तर लिकेज झालंच कसं? चौथा सवाल, ठेकेदार उल्लंघन करत असेल तर जबाबदार अधिकारी कसे नाहीत? आणि जर अधिकारी जबाबदार असतील तर मग हे अधिकारी निर्दोष कसे? सदोष मनुष्यवधाला नेमकं जबाबदार कोण? हा पुढचा महत्त्वाचा सवाल. चौकशी समितीत पालिका अधिकाऱ्यांना का घेतलं गेलं? हा आणखीन एक महत्त्वाचा सवाल. न्यूज 18 लोकमतनं हे काही सवाल उपस्थित केलेले आहेत. या सवालांची जर उत्तरं ठोसपणे मिळाली तर कदाचित या सगळ्या घटनेनंतर नेमकं याला जबाबदार कोण याची उत्तरं मिळू शकतील. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता कळकळीचं आवाहन, कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो नियंत्रणात आणायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं तर अत्यावश्यकच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क लावणं गरजेचं आहे. मास्क लावा, सुरक्षित रहा, बघत रहा न्यूज 18 लोकमत.